नमस्कार. तर बघा आता चाललेलं आहे गावामध्ये आणि खरं आता म्हणजे पाऊस पण पडला नाही काल त्याच्यामुळे मग आज कपडे लावायची नाही आहे. तर आज म्हणलं चला जाऊ कारण की आपल्याला सामान ते आणायचं होतं आणि साड्या पण काल मग मी सांगितलंच होतं की म्हणजे आम्हाला आवडलेच नंतर आज साड्या घ्यायच्या आहे. तर आज आम्ही दोघीजणी चाललेलं आहे साड्या बघायला आणि मेकअपचं सामान आणायला. तर व्हिडिओ शेवट लावू बघा. चला आता शिव आणि अनुला पण घेतलेलं आहे गावात जायचं आहे आम्हाला शॉपिंगला. तर चला काय काय खरेदी करतो बघा आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे. आणि शिवला पण आणलेलं होतं कसं आपले छोटे पिल्लू आहे आणि ते घरी पण नाही राहत त्याच्यामुळे आणलेलं आहे आता पार्लरमध्ये. तर आयब्रो करण्यासाठी आलेलो होतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपला कार्यक्रम जवळ आला त्याच्यामुळं आज आलो आहे आम्ही गावामध्ये शॉपिंग करायला. तर आज म्हणजे काही काम पण नव्हतं आणि म्हणजे पाऊस नाही आलाय त्याच्यामुळे मग सुट्टी होती. बघा आपण आलेलो आहे पार्लरमध्ये लगेच. तर बघा आता चाललेलं आहे ताईची आयब्रो आणि कसं आता लग्न सराईची तारीख खूप दाट आहे आणि आज म्हणजे मेकअपसाठी भरपूर जणी लेडीज आलेले आहे कारण की ताईंना म्हणजे इतकी गडबड होती त्यांच्या पाठीमागं कारण की मेकअप पण करून द्यायचे होते. पण बघा आपण कंटिन्यू येतो त्यांच्याकडे आणि त्यांनी पण म्हणजे आयब्रो करायचे होते आणि आम्ही पण घरीमध्ये असल्यामुळं त्यांनी लगेच आमचा नंबर लावलेला आहे. बघा खूप छान ताई आहे आणि तुम्ही पण इथलचे कुठलचे असन मालगावचे तुम्ही नक्की ह्या ब्युटी पार्लरमध्ये या. ओके ओके दाखव लय गडबड होती ताईंच्या मागं. बघा आपल्या ज्या पार्लरवाले ताई आहे तर त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला खरं त्यांच्या मागं. बघा आज लग्नाची इतकी दाट तारीख आहे आणि तरी पण खूप सारे मेकअप होते त्यांच्याकडं. तर ताई तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का. चला येऊ का मग. चला हे पाय ना आपला अनु अनु शो दादा चाल. तर बघा आता गेलो होतो गावात आणि आलो तर दुपार झाली. तर मग थोडंसं काय म्हणजे पार्लरमध्ये आम्हाला जायचं होते तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलंच. तर चला गावातून पण आलो आणि आता आम्ही गावातून काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आता. बघा तर म्हणजे आपल्याला जो मेकअप करायचा आहे का आपल्या घरबंदीच्या दिवशी तर म्हणजे आम्हाला पार्लरमध्ये नव्हतं जायचं कारण की आपल्याला टाइम नाही राहणार त्याच्यामुळे आम्ही मेकअपचं सामान घरीच आणलेलं आहे आणि घरूनच स्वतःहून मेकअप करणार आहे. तर मेकअपचं सामान बी आणलं आणि बांगड्या ते पण आणलं. बघा आणि कसं आता सकाळचा टायमिंग आहे 10 वाजता म्हणजे 10 वाजता बाबा येणार आहे त्याच्यामुळे एवढं सकाळी तर पार्लर म्हणजे एवढं म्हणजे ज्या पार्लरवाल्या ताई आहे त्यांचं एवढं अरेंजमेंट होणार नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं चला घरच्या घरीच मेकअप करू आणि कसा घरभरणीची म्हणजे गडबड राहील त्याच्यामुळं मग आम्ही काही म्हणजे जास्त घरच्या घरीच मेकअप करणार आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला जे जे प्रोडक्ट लागत आहे ते आम्ही आणलेले आणि कसं थोडे हाय क्वालिटीचेच प्रोडक्ट आणले कारण मग कार्यक्रम कसं एक म्हणजे कधीच्या मध्येच राहतो आणि त्याच्यामुळं मग म्हणलं चला एका दिवशीच मेकअप करायचा असतो तर छान म्हणजे चांगले प्रोडक्ट आणले आम्ही. बघा म्हणजे बांगड्या साडीवरच्या मॅचिंग घ्यायच्या त्या पण म्हणलं कसं मॅचिंगचं बांगड्या आपण एकच दिवस घालू आणि हे कधी पण घालता येईल म्हणून अशा आम्ही प्लेन बांगड्या आणलेल्या आहेत ठुश्याच्या. आजीकडे जायचं ना. बघा मस्त असे हिरव्या कलरच्या ठेशाच्या बांगड्या आणलेल्या आहे आणि कोणत्या पण साडीवर एकदम सूट होणार आहे आणि एकदम मस्त आणि भारी दिसणाऱ्या बांगड्या शोभून दिसत्या. बघा हिरवाच कलर बांगड्याचा त्याच्यामुळे आम्ही ठेशाच्या बांगड्या आणलेल्या आहे प्लेन आणि मोत्याच्या बांगड्यामध्ये जर घातल्या ना तर एकच नंबर दिसत्या म्हणून मेकअप साठी लागत होतं तेवढंच आणलेलं आहे आम्ही आणि बाकीचं तर काही सामान आपल्या घरामध्ये पण नव्हतं आणि कसं आपण प्रत्येक वेळेस सामान घेतो त्याच्यामुळे सामान तर होतं पण म्हणलं चला आता भारी मेकअप करायचं म्हणलं मग भारी क्वालिटीचंच सामान लागेल त्याच्यामुळे घेऊन आलेलं आहे. बघा ना आपल्याला म्हणजे जर चांगला जर मेकअप करायचा असला ना तर आपल्याला सगळ्यात अगोदर प्रायमरची गरज असते आणि कसं आपलं घरामध्ये जास्त करून आपण म्हणजे साधा मेकअप करत असतो रोज डेलीसाठी एखाद्या दिवशी कुठं गावाला जायचं असलं तर मग ते म्हणजे फेअर अँड लवली फाउंडेशन वगैरे असतंच पण जास्त करून जर आपल्याला परफेक्ट असा म्हणजे मेकअप करायचा असला ना तर आपण म्हणजे बघा एक प्रायमर म्हणून आणलेलं आहे. तर ह्या म्हणजे कंपनीचं प्रायमर आहे बघा तुम्ही आणि त्याच्यासोबत जी लॅक्मेची सीसी क्रीम आहे का ती आणलेली आहे कारण जास्त करून कसं असतं
बघा आपली लॅक्मेची सीसी क्रीम आहे 9 to 5. तर ही क्रीम म्हणजे फाउंडेशनच्या जागी म्हणजे वापर करतो आपण. पण फाउंडेशनचं कसं असतं, आता आपल्याला जास्त म्हणजे गडबडीचं काम आहे, इकडून तिकडं फिरावं लागतं, तर ते फाउंडेशन आहे ना चेहऱ्यावर म्हणजे असं पूर्ण वगळलं जातं. त्याच्यामुळं मग आम्ही म्हणजे तरी पूर्ण म्हणजे चेहऱ्यावर खाली येतं ते. मग त्या ताईंनी आपल्याला सांगितलं की तुम्ही नाही लॅक्मेची म्हणजे ही क्रीम वापरा, अजिबात म्हणजे चेहरा पण खराब होणार नाही आणि सगळ्यात मेन क्रीम छान आहे, म्हणून मग आम्ही हीच घेतली आहे की नाही. तर या क्रीमची किंमत आहे 99 रुपये. तर एकदम छान आहे आपल्या स्किनसाठी. आणि त्याच्यानंतर लॅक्मेची क्रीम वापरल्यानंतर आपण जे लॅक्मेचं फाउंडेशन आहे किंवा आपण जे कॉम्पॅक्ट पावडर म्हणतो तर ते पण एकदम म्हणजे क्वालिटीचं आहे. याची किंमत किती आहे? 210 रुपये. हां, तर बघा एकदम ओरिजिनल लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर आहे. तर जे आपण म्हणजे समजा तुमच्याकडे जर मेकअप किट असलं तर तुम्ही त्याच्यातली बी पापड म्हणजे जी पावडर राहते ती पण वापरू शकते. पण ही जशी थोडी हाय क्वालिटीची आहे आणि चेहरा पण खराब नाही होते आणि म्हणून मग आपल्याला ताईंनी त्या म्हणजे ज्या आपण जिथून सामान घेतलं ना त्या ताईंनी आपल्याला सजेस्ट केली की तुम्ही हीच वापरा म्हणून. आणि मग बाकीचं हे काय म्हणजे हुका ते आणल्या. आणि सगळ्यात मेन आपल्याला आंबाड्यासाठी ज्या युपीनं लागत त्या पण आणलेल्या आहे. मेहंदी कोन आणि सिंदूर, नाही तर अजून काय होतं हां गंधाची नेल पेंट. आणि सगळ्यात मेन हे आपलं गोल्डन ग्लोचं एव्हरेजचं मास्क आहे आणि हे स्क्रब आहे. तर कसं आता आपण म्हणजे शेतामध्ये कामं करतो तर थोडंफार चेहऱ्यावर टॅन होतीच, त्याच्यामुळं मग हे लावलं ना की पूर्ण म्हणजे ग्लो येतो आणि जी चेहऱ्यावरची जी अगोदरची जी काळी स्किन पडेल ना ती निघून जाते आणि याने मस्त असा ग्लो येतो. त्यासाठी आम्ही बघा हे आणलेले. तर बघा म्हणजे आपल्याला सगळ्यांना शोभून दिसणार आहे टिकली फक्त चंद्रकोर. तर आम्ही कंटिन्यू चंद्रकोर टिकली म्हणजे मेकअप केल्याच्या नंतर लावित असतो. आणि एका ताईंनी मला कमेंट पण केली होती, ताई तुम्ही चंद्रकोर टिकली कुठून आणता म्हणून. तर आता आज आम्ही आमच्या गावातून म्हणजे पार्लरमधूनच आणलेली आहे. खरंच म्हणजे शोभून दिसते बरं का चंद्रकोर टिकली. तुम्ही लावित नसाल तर तुम्ही पण लावून बघा, एकदम भारी दिसते. चला तर आता आम्ही म्हणजे जे काही शॉपिंग केली ते तर दाखवलं, म्हणजे जे आम्हाला मेकअपचं सामान आणायचं ते दाखवलं. तर आता म्हणजे मी सकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की म्हणजे आम्हाला जेव्हा इथून जायचं होतं गावामध्ये तर पप्पांनी काल 2 साड्या आणलेल्या होत्या आम्हाला दाखवायला आणि त्याच्यामधल्या चॉईस केल्या त्या, पण आम्हाला त्या आवडल्या. आणि मग आज आम्ही गावामध्ये गेलो बघा आणायला आणि दुसरं एक पॅटर्न आणलेलं आहे. त्या साड्या आम्ही तुम्हाला बघा ना साड्या आणल्या आणि एका भोतातच आणल्या कारण जास्त आणायच्या होत्या त्याच्यामुळं. हा हे काय अलग अलग कलर आहे याच्यात. बघा सगळे म्हणजे मस्त काठपदरीचेच आणलेले आहे. पॅटर्न एकच आहे फक्त कलर अलग बघा. साड्या मस्त आहे बरं का. साड्या एकदम मस्त हे बघ घातल्यानंतर इतकी भारी दिसन. बघा सगळ्या म्हणजे एकच पॅटर्न आहे फक्त कलर अलग अलग आहे. जेवढे कलर भेटले तेवढे आणले. आणि कलर आहे निळा ब्लू कलर आहे. 4-5 कलर आहे त्याच्यात. हा एक नाही हा जास्त असतील. हे काय निळा ब्लू कलरचे 3 हिरवा कलर 2 आहे एक येतात आता. मग कशा वाटल्या मग साड्या? चांगल्या आहे ना. तू काय उचकितो ना. बघा 2-3 क्वालिटी साड्या आणायच्या होत्या तर काही 9वार लुगडे पण आणलेले आणि ह्या पॅटर्नच्या काही आहे बघा. हा काढ ना त्याच्यातला एक जो बघा कलर अलग अलग आहे. बघा आता म्हणजे 2-3 क्वालिटीच्या आहे तर ह्या साड्या अलग आणि ह्या अलग आहे. कारण कसं कोणता बी कार्यक्रम असला ना तर जास्त कमी साड्या लागत्याच तर त्याच्यामुळं मग बघा. प्रत्येकाचे कलर अलग अलग आहे ना, चॉईस करून आणलेल्या त्या. हा काही 9वार आहे ना. बघा तुम्ही साड्या किती छान छान आहे. कलर किती छान आहे ना. हा पण किती छान आहे. येऊ ना कलर किती छान आहे बघा. बघा कशा वाटल्या साड्या आम्हाला नक्की सांगा.
किती छान छान. साड्या बी एकदम मस्त आहे आणि 2 पॅटर्न आणलेले आहे, काही ह्या आणि काही ह्या. तर म्हणजे अजून पण आणायचे आहे. तर 100 साड्या आणलेल्या आहे बघा आज. त्या दिवशी कसं पप्पा ते गाडीवर गेले होते, त्याच्यामुळं जास्त काही साड्या आणता नाही आल्या, त्याच्यामुळे जेवढ्या आणता येईल तेवढ्या आणल्या आणि आता बाकी अजून आणायच्या आहे. तर आमच्या साड्यांची खरेदी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. उन्नती केले आणि आता लागली होती भांडी घासायला, कारण की आज काय आता पावसाचं वातावरण दिसत नाही. तर काल आम्ही कपाशीला सुरुवात केली करायला, पण पाऊस पण झाला नाही. त्याच्यामुळे मग आज काय सुट्टीच घेतली, कारण की आपल्याला कपाशी ते लावायचं म्हणत मग वलच लावायची. त्याच्यामुळे आज सुट्टी घेतली आणि आता आपला कार्यक्रम जवळ आला, त्याच्यामुळं देवीला कपडे ते शिवायला होते. तर ताईचं तेच चाललेलं आहे, घरामध्ये कपडे कटिंग करून घेतले आणि आता शिवायला बसलेलं आहे. कसं संध्याकाळच्या टायमाला घास कापावा लागतो, त्याच्यामुळे मग भांडी कसून लगेच घास कापायला जाणार आहे मी. बघा चाललेलं आहे आता देवीचे कपडे शिवायचं आणि आता गरबरणीला देवीला नवीन ड्रेसचं कापड आणलं होतं पप्पानी, वैजापूरला गेले होते तेव्हा. तर चाललेलं आहे बघा आणि एकदम म्हणजे असं डिझाईनचं कापड आहे बघा. तर आपल्याला कसं कोणता बी कार्यक्रम असला तर आम्ही ना देवीला नवीन कपडे शिवत असतो. तर म्हणलं चला आज काही काम नव्हतं, म्हणलं शिवून ठेवू म्हणजे मग कसं टायमावर बरं राहील. तर समजा कालच्या एका ताईंनी कमेंट केलेली होती आम्हाला की ताई तुमच्या शाळेत कुठं आहे. तर नवीन घरी चाळी बनवलेली बघा गायांना आणि शाळांना. तर शाळेत पाठीमागच्या कोपऱ्यात आहे आणि गाया बनणं आम्ही 2-3 दिवस झाले तेव्हाच आणलेलं आहे बघा. गव्हाणी पण लावलेलं आहेत, नवीन गव्हाणी आणलेल्या होत्या. आणि कसं आता पाणी पावसाचे दिवस असले गाया पण मग पावसात राहून द्यावं वाटत नाही, चांगलं नाही वाटत ते. तर आम्ही 2-3 दिवसापासूनच गाया ते आणलेल्या आहे इकडं. तर शाळा बी आणि मम्मी पप्पा ते पण येते इकडं म्हणजे संध्याकाळी. आणि आता कसं आजच्या 8 दिवसाला तर आपण इथंच राहू. आता आपला कार्यक्रम म्हणजे खरंच नाले 2-3 दिवसावर राहिला. तर आज शनिवार, बुधवारपासून आपली पूजा चालू होणार आहे आणि शुक्रवारी आपले म्हणजे देवगडचे बाबा स्वामी येणार आहे आपल्या घरी. तर त्यांचं पण प्रवचन आहे, तर सगळ्यांनी यावा अशी आमची विनंती. तर ताईचं चाललेलं होतं देवीचे ड्रेस शिवायचे, त्याच्यामुळे आता मी आलेले नवीन घरी. गायांचं आवरायला आता शेणती काढायचं आहे आणि गायांना पाणी पाजून कुट्टी टाकावं लागेल. बकऱ्यांसाठी घास पण आणला कापून आणि आता बकऱ्यांचं त्याचं घेते झाडून लगेच. बघा नवीन घरापुढचं वातावरण एकदम फ्रेश आणि आताच म्हणजे आम्ही 2-3 दिवस झालता बा एकदम म्हणजे असं स्वच्छ झाडून किंवा गवत ते काढून गेलेलं होतं, त्याच्यामुळे एकदम भारी दिसतंय. आणि आता कसं 2-3 दिवसानंतर तो इकडे जाणार आहे, त्याच्यामुळे भारीच आणि आनंदाचंच. आणि बघा आज एक आपल्या नवीन घराची म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे, कारण तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आमच्या नवीन घराला म्हणजे घरावरती मुकुंदादेवी प्रसन्न असं नाव टाकलेलं होतं. आणि कसं जेव्हा आम्ही हे ग्रिल बसवले होते तेव्हा ग्रिलवाले काकांना आम्ही ते वरचं बघा आज तुम्हाला वेगळंच नाव दिसणार आहे म्हणजे दुसरा कलर. तर आज जेव्हा आम्ही ग्रिल बसवलं होतं तेव्हा त्या काकांना सांगितलं होतं की आम्हाला मुकुंदादेवी प्रसन्न असं नाव द्या शंका म्हणून म्हणजे असं बनवून. तर तेव्हा ते हा म्हणले ते. आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे त्यांनी आम्हाला हा म्हणून सांगितलं आम्ही नाव बनवून देऊ म्हणून. आणि आपलं ग्रिल बसून झाल्यानंतर ते म्हणजे त्यांच्या घरी गेले गावाकडं. कसे आता जे कामवाले माणसं असते ते बाहेर गावावरून आपल्या इकडे येतात आणि त्यांनी तेव्हा हा म्हणले. आणि त्याच्यानंतर आमचा फोन पण नाही घेतला आणि फोन पण नाही करून सांगितलं, कारण की ती काका आजारी होते म्हणजे आता त्यांना दुखणं आलेलं होतं आणि त्यांचं कंप्लीट असं 2-4 महिने दुखलं असं, त्याच्यामुळे त्यांनी आमचा फोन पण नाही घेतला आणि फोन पण नाही लावून सांगितलं आम्हाला की तुमचं घराचं जे नाव आम्ही बनवलेलं आहे ते कंप्लीट आहे, पण मग आम्हाला तुमचे लोक येता येणं नाही कारण की मी आजारी असल्यामुळं.
तर आम्हाला वाटलं आता ते काका काय येणार नाही, कारण की त्यांनी आमचा फोन घेतला नाही. त्याच्यामुळे आम्ही जे गंगापूरचे काका होते का त्यांना हे नाव सांगितलेलं होतं बघा. आणि आता ते हे नाव म्हणजे मुकुंदादेवीचं पण त्यांनी म्हणजे कोणतं फायबरमध्ये नाव एकदम मस्त छान पद्धतीने आपल्याला बनवून दिलेलं होतं. आणि आपल्या घराची जी घरभरणीची तारीख आहे ती पण अशी एकदम मस्त परफेक्ट नाव लिहून आपण हेच नाव आपण टावरवरती टाकलेलं होतं. पण खरं देवीची पण कृपा, त्या काकांचं पण बरं झालं. आणि अचानक आज आम्ही इथं जे आळ्यामधलं गवत काढत होतो ताई मी म्हणजे सकाळी थोडंसं आलो होतो गवत काढायला, तेव्हा ते अचानक मध्ये आले आणि डायरेक्ट त्यांची गाडी आली. म्हटलं बाई आता ही गाडी कशाला आली असं. आणि मग त्यांनी डायरेक्ट आम्हाला एक गुड न्यूज म्हणून डायरेक्ट आपलं जे मुकुंदादेवी प्रसन्न नाव आहे का ते दाखवलं. मग पप्पा ते पण येतच होते. मग आता ते नाव घेऊन आलेच नंतर त्यांना तर वापस नाही पाठवता येणार. मग त्यांचं मान म्हणजे घेऊन आम्ही आणि त्यांना मान ठेवून तर मस्त असं मुकुंदादेवी प्रसन्न नाव आम्ही त्यांनी आणलेलंच. नंतर त्यांनी लावून दिलेलं आहे बघा एकदम म्हणजे जे आपलं ग्रिल आहे ग्रिलच्या त्याचं टीलच्या त्यातलं बसवलेलं आहे बघा, एकदम भारी दिसतंय. आता बघा हे नाव किती एकदम सुंदर आणि भारी दिसतंय. तर तसंच इकडच्या म्हणजे इकडून आम्ही जेव्हा बनवायला सांगितलं ते गंगापूरवरून काकांना, तर त्यांनी पण एकदम मस्त असं नाव बनवलेलं होतं. पण आता कसं आपल्या देवीचं नाव असल्यामुळं हे नाव तर कुठं एक साईडला ठेवून देता येणार नाही किंवा म्हणजे टाकून देता येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही मस्त आपल्या एक साईडच्या पोर्चला नाव बसवलेलं आहे. तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमचं नाव कसं वाटलं दोन्ही पण. बघा शंभूच्या आबांनी आत्ताच गिनी गवत पण आणलं. आता हे गिनी गवत ते तोडून टाकतील गायांना, पण तोपर्यंत मी गायचं झाडून गायांना पाणी पाजून ते म्हणजे आवरून घेते आणि मग देवीची आरती करून जाऊ घरी. शंभू मी आणि शंभूचे आबा आलेले आहेत. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.